आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, दुहीच्या टोकावर उभा असलेला आपला समाज कुठल्या दिशेला चाललाय हेच कळत नाहीये। देशाला वैचारिक दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात आज विवेकी बोलणं, सामंजस्यानं वागणं नेभळटपणा वाटू लागलाय। सामाजिक ऐक्याची भाषा करणं गुन्हा ठरवला जाऊ लागलाय। इतक्या टोकाच्या सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या टकमक टोकावर हा महाराष्ट्र उभा आहे का? सामाजिक व्यासपीठावरून एकमेकांना आरेला कारेची शिवराळ भाषा सुरू आहे। एकमेकांना आव्हानं प्रत्याव्हानं दिली जात आहेत। सामाजिक व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले जात आहेत। एकमेकांच्या आया बहिणींचा उद्धार केलाय। जीभ छाटण्याची भाषा सुरू झाली आहे। एकोप्याची भाषा करणाऱ्याला झुंडीनं चेपलं जात आहे। झुंडीनं सांगितलं जात आहे व्हिडिओ डिलीट करा। यातून तुम्हाला काय साध्य होतंय माहित नाही, पण या महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटतीये हे नक्की। पुढच्या पिढ्याही भोगू शकतील इतके सामाजिक धगीचे चटके गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं भोगले। तो मुद्दा आरक्षणाचा आहे। तो पुन्हा पेटवला जातोय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघतायत। त्यांची मागणी तीच आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, सगळे सोयरीची अंमलबजावणी करा, हैदराबाद सातारा गॅझेट लागू करा। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे। गेली 2 महिने त्यांनी मराठवाडा अक्षरशः पिंजून काढला। ही लढाई आता निर्णायक असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांना त्यांनी शेवटची साथ घातली आहे। ऐन गणेशोत्सवात मुंबईत धडकण्याचा त्यांचा इरादा आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत धडकण्याचं त्यांचं टायमिंग रणनीतीचा भाग आहे का? सरकारवर अफाट दबाव आणण्यासाठीची त्यांची ही खेळी आहे का, की खरंच त्यांना गणेशोत्सवात मुंबई जाम करून सरकारची कोंडी करायची आहे? त्या कोंडीतून मराठा आरक्षणाची कोंडी फुटू शकेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागताच ओबीसी समाज बांधवांकडून सुद्धा विरोधाचे सूर उमटू लागले। बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर आज दगडफेक झाली। परिस्थिती तणावपूर्ण बनली। पोलिसांनी ती नीट हाताळली, पण ज्या मराठवाड्यातून आंदोलनाचं आणि त्याच्या विरोधाचं मोहोळ उठवलं जातंय, त्यातून राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाची भीती वाटू लागली आहे। गुण्या गोविंदानं नांदणाऱ्या समाजात पुन्हा दुहीच्या बीजांची पेरणी होण्याची भीती वाटू लागली आहे। त्यामुळे हे सगळं थांबणं गरजेचं आहे। याचा सर्व पक्षांनी, सर्व जातीच्या नेत्यांनी मिळून एकदाचा सोक्षमोक्ष लावणं गरजेचं आहे। कारण महाराष्ट्र असा सतत कायम धगधगत राहणं आणि त्याची झळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला बसणं हे या महाराष्ट्राला कदापि परवडणार नाहीये। आणि त्या मी विनय खंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडीत असतो देव तर फडवीस त्याच्या मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या याच विधानावरून भाजपनं जरांगेंवर टीकेची झोड उठवली आहे। आरक्षणाची मागणी करणाऱ्या जरांगेंनी फडणवीसांच्या आईवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप होतोय। परिणामी भाजपनं आता जरांगेंविरोधात अतिशय आक्रमक पवित्रा स्वीकारलाय। आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी बंद करा, फडणवीसांच्या आईवर खालच्या शब्दात टीका केली तर अजिबात खपून घेणार नाही, असा इशारा भाजपनं जरांगेंना दिलाय। मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला, हा कदापि सहन केला जाणार नाही। आणि एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही, त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही? आणि तुम्हाला निवडणुका आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते। जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही, हा माझा इशारा तुम्हाला आहे। जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द
बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे. फडणवीसांच्या आई संदर्भात जरांगेंनी विधान केल्याचा आरोप करत भाजपनं जोरदार तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जरांगेंनी पुन्हा एकदा भाजपवर पलटवार केला. तुमच्या आईप्रमाणेच आमच्या आईचीही काळजी करा असं म्हणत जरांगेंनी भाजपच्या टीकेवर पलटवार केलाय. त्याचवेळी आपण फडणवीसांच्या आई संदर्भात बोललो नाही हे सांगायला जरांगे विसरले नाही. आरक्षण बी द्या, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात, त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याचं मन आहे, तुमच्यासारखा आडमोठापणा नाही आहे. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, ते बी बघा. पण जरांगेंच्या या स्पष्टीकरणानंतरही भाजप काही शांत होत नाहीये. किंबहुना मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी करणाऱ्या जरांगेंना महाराष्ट्र माफ करणार नाही असा इशारा भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी दिलाय. सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेंना कधीही माफ करणार नाही. डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं. कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर. व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय. असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही. एका बाजूला पवार साहेबांचं गुणगान करायचं, कौतुक करायचं, पालख्या व्हायच्या, आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या. हे कुठलं आलं धोरण? एकीकडे भाजपकडून जरांगेंवर टीकास्त्र डागलं जात असताना वकील गुणरत्न सदावर्तेंनीही जरांगेंच्या मुंबई मिशनला अडवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. सदावर्तेंनी पोलीस महासंचालकांना मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतंय, त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा. त्यासोबतच जरंगेवर FIR झाला पाहिजे, त्यासोबतच जरंगेला पावबंद केलं पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा स्वीकारलाय. या जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलंय. त्यामुळे फडणवीसांवरील टीकेनंतर भाजपनेही जरांगेंविरोधात त्याच गतीनं पलटवार केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या या लढ्यात जरांगे आणि सरकारमध्ये पुढे नेमकं काय घडतं? जरांगेंचा मोर्चा खरंच मुंबईत येतो की त्याआधीच तो रोखला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.